प्रिशा 11 संघ यावेळी मात्र मैदानात येतोय क्षेत्ररक्षणासाठी. आता मात्र सगळ्यांच्या आशा लागल्यात, अर्थात हरेश सर मुडवे यांच्याकडे. किती बक्षीस लागणार? प्रत्येक विकेटला 100 रुपयांचं बक्षीस आणि हॅट्रिकला मात्र 501 रुपयांचं बक्षीस. क्या बात आहे. प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक या त्याच्या प्रिशा 11च्या सर्व खेळाडूंना, मग ते फलंदाजी करणारा असो वा गोलंदाजी करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला मात्र बक्षीस लावण्यात जात आहे. हे बक्षीस फक्त पैशांचं नसून त्यांच्या पाठीवर दिलेली शाबासकीची थाप आहे. आणि निश्चितपणे ती थाप पडली पाहिजे, तेव्हा तर कळतं की काय तुमच्याकडे कौतुकाचं लायक आहे, तुम्ही काय पात्रतेचे आहात. पहिल्या षटकातला पहिला चेंडू गोलंदाजी मार्फत गोलंदाज तयार होतोय प्रिशा 11 विरुद्ध. निश्चितच असर मॅच ऑन. अंपायरचा कॉल येतोय आमच्याकडे. या ठिकाणी द ग्रेट मराठा संघ लढतोय. 22 सावन पहिल्या षटकातला पहिला चेंडू फलंदाजी मार्गवरती आहे ऋषिकेश कर्णुक. पहिला चेंडू यावेळी मोठा हादरा बसतोय की काय. ऋषिकेश कर्णुक बॅक टू पवेलियन. 440चा होल्डचा झटका लागलाय द ग्रेट मराठा संघाला. पहिल्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती पुल करण्याचा प्रयत्न केला गेला ऋषिकेशचा, मात्र यावेळी फसला. 22 सावंत असलेलं जाळ, त्या जाळ्यात मात्र मोठा मासा गळाला लागला. पहिले विकेट. थँक्यू डीजे. जय भवानी जय शिवाजी, जय शिवाजी जय भवानी गाणं लागलं होतं. पण तत्पूर्वी विनंती करते द ग्रेट मराठा संघ आणि प्रिशा 11 12वा खेळाडू पाठवायचे. 12वा खेळाडू कृपया प्लीज. खूप महत्वाचं, नाही तर मग थांबावं लागेल सामना. विनायक साहेब करंजे यांच्याकडे मात्र या कॅच साठी आता क्षेत्ररक्षक नावच माहिती नाही, त्यासाठी 100 रुपये आलेत. विनायक करंजे. यस, विनायक करंजे एक चांगला खेळाडू आहे माडप संघाचा आणि त्याने हा झेल पकडलाय. सर खरं तर आपण बघायला गेलं तर पहिल्या 2 मॅचेसमध्ये ज्यावेळी द ग्रेट मराठा संघ बॅटिंग करत होता, गौरव घोसाळकरने पहिला चेंडू फेस केला होता. परंतु आताच्या मॅचमध्ये विचार केला तर भावच सावंत हा स्वतः कर्णधार आहे, गौरव घोसाळकर देखील कर्णधार आहे. त्यामुळे त्याने रणनीती थोडी चेंज केली आणि ऋषी कर्णुक जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता त्याला पहिला बॉल खेळण्याचा चान्स दिला आणि तिथे मात्र कुठेतरी चुकी होताना दिसली. हेच महत्वाची स्ट्रॅटेजी होती. जेव्हा बाईट्स घेतली गेली दोघांची, तेव्हा त्यांनी सांगितलं की आता दोन्ही सामने आम्ही जिंकलो, त्याच्यामुळे वेगळं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. 2 सामन्यामध्ये वेगळी प्लॅनिंग दाखवली. तिसरा सामना महत्वाचा सामना आहे या स्पर्धेतला, कारण याच्यातून जो होईल तो क्वालिफायर होणार आहे. त्याच्यासाठी मात्र गौरव घोसाळकर फॉर्म मध्ये, 22 सावंत फॉर्म मध्ये. त्या दोघांची जे स्ट्रॅटेजी बघितली त्यांनी वेगवेगळे प्लॅनिंग केली आहेत. आणि निश्चित तुम्हाला पाहायला मिळेल, जेव्हा गौरव येतो तेव्हा स्ट्राईकला असायचा, आता मध्ये नॉन स्ट्राईकला होता. कुठेतरी 22 सावंतच्या विरोधात तो खेळताना नॉन स्ट्राईकला खेळताना दिसला. त्यांनी स्ट्राईक दिली होती ऋषिकेश कर्णुकला, आणि तिथेच मात्र ऋषिकेश फसला. दहा फलकापती धावा आहेत. यावेळी गौरव घोसाळकरच्या भात्यामधून निघाला एक्सलंट फटका, गुड डिलिव्हरी, ब्युटिफुल शॉट्स आणि डीपेस्ट मिड विकेटच्या डोक्यावरनं हा जातोय. आहा म्हणता गौरव घोसाळकर स्पेशलिस्ट, ब्रँडेड षटकार. निश्चितच गौरव घोसाळकरचा जो कोणी विकेट घेईल त्याच्यासाठी मात्र राजेश साहेब पार्टे यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. कोणताही गोलंदाज, जो गोलंदाज 200 रुपयांचं बक्षीस असेल. म्हणजे बघा गौरववर किती स्ट्रॅटेजी प्लॅनिंग आखला जातो प्रत्येकाचा. गौरवचा विकेट किती महत्वाचा आहे सर्वांसाठी, मान्यवरांसाठी, त्यांच्यासाठी बक्षीस लाभलं 200 रुपयांचं, जो कोणी विकेट घेईल त्याच्यासाठी. आणि गौरवला कशासाठी 500 नाही नीट सांगा. 200 रुपयांचं बक्षीस लागलं गेलंय. निश्चितच जो विकेट घेईल गौरवचा त्याच्यासाठी. यावेळी पण गौरव घोसाळकर आक्रमक होतोय. कितीही बक्षीस लावा, कितीही बक्षीस लावले तरी मात्र मी माझा नाटक खेळ करून नाही करणार, मी माझं मानसिक स्तरावरती खंबीर आहे, खेळावरती कॉन्सन्ट्रेट केले गेल्या गौरवने. यावेळी 2 धावा मिळतात या चेंडूवरती. 2 धावांच्या मोबदल्यात धावसंख्या पोहोचते.
9व्या अंकावरती. पण त्याच्याही पेक्षा मी कौतुक करेल या ठिकाणी आमचे परममित्र प्रम सई अर्थात डीजे ऑपरेटर मंगेश लाड यांचं. कारण आम्ही जी मागणी केली त्यांनी त्याचा पुरवठा केला सातत्याने. त्या मंगेश लाडने आम्हाला जे सहकार्य केलं निश्चितपणे त्यांचं योगदान महत्वाचं या स्पर्धेमध्ये. मंगेश लाड. पहिल्या मॅचचा सुपर हिरो ज्यांनी मॅन ऑफ द मॅच पटकावली होती. खरं तर 4 धावा खर्च करत महत्वाचे 2 विकेट कमावले होते. तो गोलंदाज येतो गोलंदाजी मार्ग वरती मॅन फ्रॉम हॉल अर्थात फिरोज जळगावकर. द्वितीय क्रमांकाचा गोलंदाज या ठिकाणी मार्गस्थ होतोय. समोर आहे फलंदाज आदित्य दर्गे आणि नॉ स्ट्राईकला असेल गौरव घोसाळकर इनफॉर्म बॅट्समन ज्याच्यावरती बक्षिसांची खैरात होणं अपेक्षित आहे. पण मात्र विरोधी संघाचे खेळाडू मात्र त्याच्यावरती बक्षिसांची खैरात करतात याच्यासाठी की त्याचा विकेट कोण काढेल त्याच्यासाठी. यावेळी व्हाईटचा इशारा येतोय. इट इज अ कॉल फॉर हम्पायर शुड बी टेकन बाय व्हाईट. अवंतर धावसंख्येत भर पडली जाते बोनसच्या रूपात. धावफलकावरती धावा येतील 10 धावा. द ग्रेट मराठा संघाच्या अर्थात दिनेश महाराज यांचा संघ मात्र या ठिकाणी भिडतोय फ्रीशा 11 संघाच्या समवेत. सर खरं तर प्रीमियर लीगची हीच मजा आपण पाहायला मिळते. आदित्य दर्गे आता सध्या बॅटिंग करतोय. यावेळी येतोय बिग 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 षटकार मॅन फ्रॉम सावरोली गौरव घोसाळकर. सर नक्कीच आदित्यच्या भात्यामधून निघालेला आदित्य दर्गे. फटका आदित्य दर्गे. आदित्य दर्गे आता सध्या बॅटिंग करतोय आणि त्याचाच भाऊ अजिंक्य दर्गे सध्या फिल्डिंग करतोय. अच्छा दोन्ही खेळाडू मात्र दोन्ही भाऊ बंधू या ठिकाणी आपापसात भेटतात. एकीकडे अजिंक्य आहे तर एकीकडे आदित्य दर्गे. पण यावेळी अजिंक्यने दाखवून दिलंय काय आहे त्याच्याकडे स्ट्रॅटर्जी काय ताकद आहे. यावेळी जो फटका मारलाय अप्रतिम दर्जाचा फटका पाहायला मिळाला. सीमाराच्या पलीकडे 6 धावांसाठी आलेला हा षटकार थर्ड अंपायर साठी रिक्वायर्ड केलाय. रिव्ह्यू मध्ये चेक केलं जाईल. यावेळी या कुटाप्पाचा चेंडू पुढ्यात पडतोय. क्षेत्ररक्षकाकडे मात्र चुकी होते. कदाचित फर्स्ट स्लिप मध्ये हा झेल होता. निश्चितपणे आदित्यकडे अजिंक्यकडे हा कॅच होता अजिंक्यचा आदित्यचा. पण मात्र यावेळी झेल सुटतोय. फलंदाजी मार्कवरती फलंदाजांची धावसंख्या जर विचार केली धावफलकावरती धावा आहेत 17 धावा द ग्रेट मराठा संघाच्या. हा चेंडू मात्र लॉंग स्टॉप दिशेने भागतोय पळतोय. तद्वर मात्र या ठिकाणी एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला गौरवचा. 2 ही धावा निश्चितपणे पूर्ण होतात. या चेंडूवरती 2 धावांच्या बदल्यात मात्र 19 धावा धावफलकावरती लागतात. फिरोज जळगावकर विरुद्ध मात्र चांगलं प्लॅनिंग केलंय. गौरवने सांगितलं कमिटमेंट मध्ये की यावेळी चांगलं प्लॅन केला या संघाविरुद्ध. कारण हा संघ सुद्धा फॉर्म मध्ये आहे त्यामुळे प्लॅन करणं गरजेचं आहे. प्लॅन ए फेल झाला तर बी आणि बी फेल झाला तर मला सी काढणं गरजेचं राहील.
अशी स्ट्रॅटर्जी आखून मात्र प्लॅनिंग करून मात्र गौरव या ठिकाणी मात्र चांगला खेळ करून दाखवते आपल्या संघासाठी, द ग्रेट मराठा संघासाठी. यावेळी ब्लॉकचा चेंडू खेळून काढलाय, सर्कल मध्ये अडवला जाते, तद्वर मात्र एकेरी धाव मिळते गौरवच्या रूपात द ग्रेट मराठा संघाला. वीस धावा धाव फलकावरती लागतायत. हा ओव्हरपिच चेंडू ओव्हरपिच टाकला होता, यावेळी मात्र कव्हर पॉइंट आणि पॉइंटच्या क्षेत्रामधून हा चेंडू जातोय, व्ही शेप मधला सरळ भागतोय, पळतोय, चौकारासाठी येतोय. 4 धावा. थँक्यू डीजे. व्ही शेप मध्ये आखून काढलेला 4 धावांसाठी चौकार चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच आदित्य दर्गेच्या रूपात हा चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा खुटाप्याचा चेंडू, यावेळी पॉईंट क्षेत्रामध्ये कोणती चूक करत नाही क्षेत्र, पॉईंट क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू यावेळी मात्र बाद होत आदित्य दर्गे. थँक्यू डीजे. अतुल गायकवाडने मात्र सुरेख झेल टिपला पॉईंट क्षेत्रामध्ये. जेव्हा जेव्हा या पॉईंट क्षेत्रामध्ये झेलचा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा आठवण होते जॉन टी रोड सरांची. निश्चितपणे साऊथ आफ्रिका संघासाठी महत्वाचं योगदान राहिलं. या 12वा प्रतिनिधी 12वा खेळाडू म्हणून मैदानात आले आणि पॉईंट क्षेत्रामध्ये तब्बल 7 झेल पकडले गेले आणि 7 झेल पकडल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी, मॅन ऑफ द मॅच दिली गेली एका फिल्डरला आणि त्याचं नाव होतं जॉन टी रोड्स. तिथे मात्र बऱ्याच खेळाडूंनी मात्र पॉईंट क्षेत्रामध्ये काम केलं. मग सुरेश रैना असो, मोहम्मद कैफ असो, युवराज सिंग असो, हर्षल गिब असो, रिकी पॉन्टिंग असो, अनेक क्षेत्र खेळाडूंनी मात्र या पॉईंट क्षेत्राला गाजवलं खऱ्या अर्थाने. त्या क्षेत्रामध्ये आता मात्र अतुल गायकवाड एक क्षेत्र गाजवलं खऱ्या अर्थाने झेल टिपून. निश्चित 100 रुपयांचं पारितोषिक येतोय. आता आमचे संघ मालक हरेश साहेब मोडवे यांच्याकडे 100 रुपयांचं पारितोषिक झेलला आणि विकेटला सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक येतोय. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं बक्षीस असणार आहे आणि हॅट्रिक साठी गोलंदाजाला मात्र 500 रुपयांचं बक्षीस. हरेश साहेब मोडवे. निश्चितच हरेश मोडवे सरांकडून मात्र या बक्षिसांची खैरात होत आहे. मॅन फ्रॉम निंबोडे यांच्याकडून मात्र खेळाडूंवर बक्षिसांची खैरात केली जाते. प्रत्येक विकेटला मात्र 100 रुपयाचं बक्षीस गोलंदाजाला आणि प्रत्येक एका हॅट्रिकला मात्र 500 रुपयांचं बक्षीस असणार आहे हरेश साहेब मोडवे सरांकडून. वैभव पारंगे आणि हरेश साहेब मोडवे यांच्याकडून पॅकेल टीम प्रिशा 11. त्याच्या विरुद्ध आपण पाहू शकाल द ग्रेट मराठा संघ, दिनेश साहेब महाराज यांचा संघ मात्र लढतोय. यावेळी चांगला संघर्ष चालू आहे मैदानावरती. गौरव घोसाळकर यांच्या साथ करतोय अंकुश साळके. हा चांगला फटका पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामधून हा चेंडू वन बाउन्स त्या दोन्ही क्षेत्राच्या मधोमध जातोय, सीमारेषा पलीकडे येतोय. 4 धावांसाठी हा जाणारा चौकार. हात नकल्ला हो माझ्या साडीला. थँक्यू डीजे. भावेश सावंत यावेळी मात्र गोलंदाजी मार्गवरती आहे. अकुटप्प्याचा चेंडू यावेळी मात्र झेल होण्याची दाट शक्यता. यावेळी क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. डिपेस्टर मिड विकेट वरती हा क्षेत्ररक्षक होता कोणती चूक न करता मात्र यावेळी बक्षीस मिळवतोय हा क्षेत्ररक्षक. झेल बाद होणारा फलंदाज आहे. मोठा मासा लागला गळाला. गौरव घोसाळकर बॅक टू पवेलियन. पूर्णपणे शांतता मैदानात पसरली आहे कारण विकेट गेला गौरव घोसाळकरचा.
थँक्यू डीजे. गौरव घोसाळकर विरुद्ध वापरलेली स्टार्टर जी भावेश सावंत मात्र निर्णायक ठरतोय. भावेश सावंतला मिळतं 100 रुपयांचं पारितोषिक आणि राजेश साहेब पार्टे यांच्याकडे 200 रुपयांचं पारितोषिक. जिने गौरव घोसाळकरचा विकेट टिपला गेलाय आणि जो झेल पकडला गेला अर्थात सुनील याला सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक आहे हरेश साहेब मोडवे यांच्याकडून. निश्चितच 200 रुपयांचं पारितोषिक येतोय राजेश साहेब पार्टे यांच्याकडून गोलंदाज भावेश सावंतला. कारण गौरव घोसाळकरचा विकेट घेणं खूप गरजेचं होतं या सामन्यामध्ये आणि म्हणूनच गोलंदाजाला बक्षीस लावलं गेलं होतं की गौरव घोसाळकरचा जो कोणी गोलंदाज विकेट घेईल त्याला मात्र 200 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. ते मिळाले मात्र भावेश सावंतला. हा कुठं चेंडू स्कोर मारण्याचा प्रयत्न चांगला टाकला गेला. डाक केली होती झेप घेतली होती चेंडूवरती मात्र चेंडू हाताच्या खालून निसटून जातोय सीमारेषा पलीकडे येतोय. आहा म्हणता चौकार. थँक्यू डीजे. या चौकाराने मात्र धावसंख्या वेगाने वाढताना पाहायला मिळते. ग्रेट मराठा संघाची 32 धावा धाबलकावरती आहेत. 3 विकेटचं नुकसान झालंय. विचार केला गौरव घोसाळकर, ऋषिकेश कर्णुक आणि मात्र बाद होणारा फलंदाज होता आदित्य दर्गे. 3 क्रमांकाचे 3 फलंदाज बाद झालेत. मात्र यावेळी अंकुश वाईटचा इशारा येतोय. पंचांचा वाईट डिलिव्हरी, इलिगल डिलिव्हरी नाही, अनलिगल डिलिव्हरी फेकली गेली आणि नक्की दंडित केले गेले गोलंदाज भावेश सावंतला या चेंडूवरती. यांनी मात्र गौरव घोसाळकरचा विकेट टिपला होता. पण यावेळी अंकुश सारखे समोर उभा आहे ज्यांनी मात्र खऱ्या हाताने स्वराज्य प्रीमियर लीग गाजवली आणि या स्वराज्य प्रीमियर लीग दुसऱ्या वर्षामध्ये खऱ्या हाताने बाईक त्यांनी कमावली होती. आज स्वराज्य प्रीमियर लीगचा तारा आज मात्र ही खालापूर प्रीमियर लीग खेळतोय. ही आठवण करून दिली अंकुशसाठी, कारण ही आठवण खूप महत्वाची होती द ग्रेट मराठा संघाला आणि ही आठवण काढताच मात्र यावेळी स्कोअर मारण्याचा प्रयत्न झाला. सक्सेस. चेंडू गेला सीमा पार. 4 धावांसाठी येतोय अंकुश चाळकेच्या बॅटमधून चौकार. थँक्यू. जशी आठवण करून दिली अंकुश चाळकेला स्वराज्य प्रीमियर लीग एसपीएल लीग मध्ये मात्र खऱ्या अर्थाने दुसऱ्या पर्वामध्ये एक बाईक कमावली होती अंकुश चाळकेने. 120 धावांची जबरदस्त पारी अंकुश चाळकेने दाखवली होती आणि म्हणूनच त्याला बाईक मिळाली होती त्या स्पर्धेमध्ये मालिकेवीराची. तो अंकुश चाळके मात्र यावेळी द ग्रेट मराठा संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय आणि यावेळी मात्र आक्रमक होणार. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतो अंकुश चाळके. बॅक टू पवेलियन. थँक्यू. अंकुश सारखे माघारी परत चौकार मारल्यानंतर मात्र या चेंडूवरती फसला. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये झेल देऊन मात्र बाद होतोय. बॅक टू पवेलियन जातोय अंकुश सारखे. त्याच्या जागेवर मात्र जबाबदारी घेण्यासाठी येतोय फलंदाजी मार्कवरती द ग्रेट मराठा संघाचा मयूर पाटील, मॅन फ्रॉम ढेकू. शैलेश थरकुडेचं महत्वाचं योगदान या सामन्यामध्ये निश्चितपणे वारंवार क्षेत्राने बदल केला जातोय. एक टी फॅक्टर निश्चित आहे, वी फॅक्टर आहे या खेळाडूचा. काय रणनीती आखली जाते यावेळी मात्र स्कोअर लाईक क्षेत्रामध्ये हा चेंडू जोरदार वेगाने धावतोय सीमारेषा पलीकडे येतोय. आहा म्हणता चौकार. निश्चित मयूर पाटीलचा जर विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये अपयश त्याच्या पदरी आलं आणि पहिल्या चेंडूवरती बाद झाला. मात्र दुसऱ्या दोन्ही सामन्यामध्ये त्यांनी आपलं या ठिकाणी काम दाखवलंय. काय आपल्याला जी आपल्याकडे जी जर्सी दिलेली आहे या संघाची त्या जर्सीचे मात्र पात्रतेचा खेळ करून दाखवला. मागच्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार टाकला होता आणि या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार धारतोय मयूर पाटील, मॅन फ्रॉम ढेकू. आता मध्ये फॉर्म मध्ये येणारा हा खेळाडू मयूर पाटील. 3 षटकांची समाप्ती झाली निश्चितच आणि 18 चेंडूचा खेळ होतोय. तद्वर मात्र धावसंख्या पोहोचली आहे 41 अंकावरती 4 गड्यांच्या नुकसानानंतर. अर्थात द ग्रेट मराठा संघ दिनेश साहेब मराजगे यांचा संघ निश्चित महत्वाचं योगदान आहे दिनेश मरागे सरांचं
आज खेळाडू कक्षामध्ये उपस्थित आहेत आणि वारंवार खेळाडूंना सूचना करतात कशी फलंदाजी केली पाहिजे, काय तंत्र वापरलं पाहिजे खेळाडूंनी, असे दिनेश महाराज सर नेहमीच सांगतात आपल्या खेळाडूंना आणि स्वतः खेळाडू कक्षामध्ये उपस्थित आहेत आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी. यावेळी आउटस्विंग पाहायला मिळाला, आउट झाला. हा चेंडू थोडासा बाहेर निघतोय आणि मात्र चेंडू यावेळी एसटी रक्षकाच्या हातामध्ये सोपवला जातोय. तद्वर मात्र निर्धाव चेंडूची होते सांगता. योगेश गोपाळे हा उंच असा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. यावेळी मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये चुका करतोय, फसलीचा क्षेत्ररक्षक फंबल होतोय. तद्वर मात्र मिळते एकेरी धाव. फलंदाज दीपक कर्णुकला. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते, वारंवार प्रशंसा केली जाते या गोलंदाजी क्षेत्राच्या माध्यमातून. योगेश गोपाळे यावेळी हा चेंडू हवेत आहे. भावेश सावंत चेंडू खाली येतोय. तद्वर मात्र कॅच टिपली जाते, बॅक टू पॅव्हिलियन जाईल. यावेळी मात्र मयूर पाटील. निश्चितपणे या गोलंदाजाला सुद्धा 100 पंच पारितोषिक येणार. हरेश साहेब अडमेडवे सरांकडून प्रत्येक विकेटला 100 पंच पारितोषिक. पण यावेळी मात्र सुवर्ण संधी आहे योगेशसाठी. लगातार अजून जर 2 विकेट मिळवले तर मात्र 500 रुपयांचा रोख पारितोषिक असणार आहे. आमचे संघ मालक अर्थातच प्रिशा 11 स्टार संघाचे संघ मालक हरेश साहेब बोडवे यांच्याकडून. पहिला या विकेटवरती मात्र 100 रुपयाचा बक्षीस मिळवलंय गोलंदाज योगेश गोपाळेनी. पण अजूनही 2 विकेट जर कमावले लगातार तर मात्र 500 रुपयांचं बक्षीस असणार आहे योगेश साठी. समोर उभा आहे दीपक कर्णुक. 9 ला असेल. नवीन फलंदाज येतोय राकेश पाटील, मॅन फ्रॉम चारसन. हो यावेळी कट केला, थोडासा फसवला. यावेळी पुढे टाकला होता चेंडू, पुढे टाकला होता, स्लोवर डिलिव्हरी फेकली गेली, थोडासा कट झाला चेंडू. पुन्हा एकदा आउट पाहायला मिळाला. एसटी रक्षकाच्या हातात चेंडू समावला जातोय. तद्वर मात्र निर्धाव चेंडूची होते सांगता. 4थं षटकाचं निश्चित कौतुक करायला लागेल. ज्याप्रमाणे योगेश हातावरतोय. पहिला चेंडू 0, त्यानंतर 1 रन, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर पुन्हा एकदा चेंडू 0 धाव. यावेळी पुन्हा एकदा स्विंग केला गेला. यावेळी पूर्णपणे जाळ्यात अडकवला फलंदाजाला. जो अंकुश लावला गेला, जो या फलंदाजांनी मात्र धावा काढण्याचा वेग वाढवला होता, तिथे मात्र योगेशने मात्र अंकुश बसवलाय या षटकामध्ये. जशी गोलंदाजी पाहायला होती ती अपेक्षित होती तशी गोलंदाजी पाहायला म्हणजे एका यंग टॅलेंट कडून योगेश गोपाळेकडून. 5 चेंडूवरती फक्त 1 धाव खर्च केली. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि यावेळी शेवटच्या चेंडूवरती मात्र फटका आलाय मोठा. चेंडू गेला सीमारेषा पार. नंदन षटकार. अठ्ठेचाळीस धावा धाफलकावरती लागतात 5 विकेटच्या नुकसानानंतर. 48 लॉस ऑफ 5 विकेट्स. गोलंदाजी मार्क वरती बदल झालाय. निलेश वाघमारे येतोय. पण मागच्या षटकाचा उल्लेख केला जाईल निश्चितपणे योगेश गोपाळेचा. 7 धावा खर्च केल्या योगेशने. पहिल्या चेंडू 0, त्यानंतर 1 रन्स दिली गेली योगेशने. त्यानंतर मात्र विकेट मिळवला मोठा. त्यानंतर दोन्ही चेंडू लगातार डॉट आले. त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती लॉफ्ट केला चेंडू 6 धावांसाठी गेला. एकूण जर विचार केला 6 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाचा गडी टिपण्यात यश मिळालं अर्थात योगेश गोपाळेला. शेवटचं षटक हात लावतोय. स्लॉगिंगचं षटक असणार आहे.
गोलंदाजी मारती गोलंदाज निलेश वाघमारे. स्लॉगिंगच्या षटकामध्ये स्लॉगिंग करणं गरजेचं आहे. स्लॉगचा फटका येतो लंगम क्षेत्रामध्ये देऊन जाणार. राकेश पाटील याला एक धाव. ज्या विशेप मध्ये खेळून काढला होता राकेशने या चेंडूला एक पंच केला होता आणि कव्हर ड्राईव्ह खेळून काढला होता कार्पेटच्या सहाऱ्याने. ग्राउंड शॉट पाहायला मिळाला यावेळी आणि तो चेंडू मात्र एक धाव देऊन जातोय निश्चितपणे राकेश पाटीलला. धावसंख्या पोहोचले 49 या आकड्यावरती. द ग्रेट मराठा संघ या ठिकाणी पोहोचतोय. हा चेंडू पॉइंट अँड कव्हर पॉइंट क्षेत्रामधून ढकलून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे येतोय. 4 धावा. चौकार. पुढे कंटिन्यू कर. थँक्यू. चौकाराच्या मदतीने मात्र धावांना वेग दिला जातोय. 53 धावा. दाफलकाचा यावेळी मोठा फटका. चेंडू हवेत आहे. सीमारेषा क्रॉस करणार यावेळी चेंडू. षटकार येतोय. 6 धावांचा गगनभेदी षटकार. या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर मात्र पुन्हा एकदा थोडस चेंज केलं जातं. यावेळी क्षेत्ररचनामध्ये बदल झालाय. व्यूहरचना बदलली आहे पण यावेळी मात्र दीपक कर्णूक काय मात्र थांबायला तयार नाहीये. यावेळी स्कोअर कार्ड पाहायला मिळाला. पॉईंट क्षेत्राच्या डोक्यावर हा चेंडू मात्र बाहेर येतो थर्डमॅन दिशेने. सीमारेषा पलीकडे जाऊन थांबणार. तद्वार मिळतात 4 धावा अर्थात चौकार. तोच कंटिन्यू करत होता. 63 धावा फलकावरती लागतात. या चौकाराच्या साह्याने चांगली फलंदाजी पाहायला मिळते दीपक कर्णूक आणि राकेश पाटीलच्या रूपामध्ये. द ग्रेट मराठा संघाची यावेळी पायाचा वापर फ्रंट फुटला येऊन खेळून काढला. यावेळी चेंडू जाणार साईड स्क्रीनच्या डोक्यावर येतो लॉंग क्षेत्र बाहेर. जबरदस्त फटका. षटकार. एकोणतीस 70 धावा. 69 लॉस ऑफ 5 विकेट्स. यावेळी मात्र धावफलकावरती लागतात. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. दीपक कर्णूकच्या भाजपमध्ये एकापेक्षा एक अस्त्राचा वापर केला जातो. यावेळी मात्र हो हो जबरदस्त कॅच पकडण्यात आली. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आहे भावेश सावंत. क्या बात आहे. रिव्ह्यू पाहू शकता. बघा झेल कसा टिपला गेला यावेळी. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह आपण पाहू शकाल रिव्ह्यू. या ठिकाणी भावेश सावंतनी जो झेल पकडला आता दाद दिली पाहिजे. पूर्णपणे वॉच केलं गेलं. या चेंडूला वेळ घेतला गेला. जज केला आणि त्यावेळी मात्र हात टाकले आणि सीमारेषेच्या अगदी नजदीक जवळ पकडला गेला हा झेल. तिथे बाद झालाय फलंदाज दीपक कर्णूक. लाइन अप
शिवाजी राजा घरचा शिवाजी राजा घरचा शिवाजी राजा घरचा शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. खऱ्या अर्थाने या युग पुरुषाने मात्र स्वराज्य घडवलं. रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ज्यांनी धरलं आणि खऱ्या अर्थाने स्वराज्य घडवलं ते स्वराज्याचे धनी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांना या गाण्यातून मात्र मुजरा दिला जातोय. आमच्याच भगिनी प्रतीक्षा द्याई देशमुख सुभाष नगर खोपोली यांनी या गाण्याला संगीत दिलं आणि आपला आवाज देऊन खऱ्या अर्थाने या गाण्याला नव्हे तर महाराजांना मुजरा दिला. अर्थात प्रतीक्षा देशमुखचं हे गाणं उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा हे गाणं तुमच्या सर्वांच्या भेटीला आलं आणि खऱ्या अर्थाने त्या गाण्याने अक्षरशः महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आणि अनेकांची प्रेक्षकांची दाद सुद्धा मिळवली. हे गाणं डीजे सिस्टमने वापरलं, आज यूज केलं आणि खऱ्या अर्थाने आज प्रत्येकाच्या मनामध्ये एक हक्काचं स्थान आहे महाराजांबद्दल हे दाखवून दिलं आणि म्हणूनच एक रोमांच आज मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येतोय. चला क्षेत्रक्षण सजवायचे फलंदाज आलेले आहेत. प्रिशा 11 संघाचे क्षेत्रक्षण सजवायचं आहे द ग्रेट मराठा संघ. युवासेना खालापूर तालुका आयोजित खालापूर प्रीमियर लीग 2021 चे पर्व युवासेना विभाग प्रमुख संकेत साहेब शिंदकर आणि रायगड जिल्हा चिटणीस प्रशांत साहेब खांडेकर यांच्या मुख्य आयोजनाच्या भूमिकेत आज ही स्पर्धा दुसऱ्या दिवसामध्ये येऊन ठेपली आहे आणि हा दुसऱ्या दिवसातला शेवटचा सामना आहे. याच्यामध्ये जो सामना जिंकेल जो संघ जिंकेल तो होईल क्वालिफायर. तर निश्चित या दोन्ही संघामध्ये भिडत आहे. एकीकडे आहे द ग्रेट मराठा संघ दिनेश साहेब मराजे यांचा संघ तर दुसरीकडे आहे हरेश साहेब मोडवे आणि वैभव पारंगे यांचा हा संघ. तर निश्चितपणे प्रथम फलंदाजी करताना 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र 30 चेंडूवरती आल्यात. या ठिकाणी मात्र 69 धावा 70 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा द ग्रेट मराठा संघाला. फलंदाजीसाठी प्रिशा 11 संघाला निश्चित प्रिशा 11 संघ दोन्ही फलंदाज मैदानात येत आहेत. फलंदाजी मार्कवरती आहे सालमीला सेकंडचा फलंदाज विनायक करंजे आणि माडप. तर दुसऱ्या बाजूला आहे सुलेमान खान मॅन फ्रॉम हाल. गोलंदाजी मार्फत गोलंदाज तयार होतोय. द ग्रेट मराठा संघाचा पहिला क्रमांकाचा गोलंदाज ऋषिकेश कर्णूक अर्थात ऋषी कर्णूक रायगड लेदर क्रिकेटचा कर्णधार. पहिला चेंडू होता यावेळी मात्र हा चेंडू लॉफ केला. चेंडू गेला हवेत सीमारेषा पलीकडे जाऊन थांबणार. दिप्य सुपरच्या दिशेला खेळला हा मोठा आलाय पहिला फटका षटकार. थँक्यू विनायक करंजे हावी होत आहे. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं ऋषिकेश कर्णूकच्या गोलंदाजीवरती. यावेळी मात्र खेळून काढलाय. हा चेंडू जात आहे स्क्वेअर दिशेने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषा पलीकडे येतोय. 4 धावांसाठी सुरेखरित्या मारलेला हा फटका चौकार अजिंक्य. यावेळी मात्र विनायक करंजे होते फायर ऑन फायर. विनायक करंजे हरेश साहेब मोडवे यांच्याकडे मात्र षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आणि चौकाराला सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. 200 रुपयांची खैरात झाली आहे. यावेळी मात्र विनायक करंजेच्या नावावरती षटकाराला 100 चौकाराला 100 3 षटकार मारले तर मात्र 500 रुपयाचं बक्षीस येईल हरेश साहेब मोडवे यांच्याकडून मात्र प्रिशा 11 संघाच्या फलंदाजांना. यावेळी हा छोटा पुलचा चेंडू वाडी श्लोंगाच्या बाहेर जाऊन विराजमान होणार. येतोय बॅक टू बॅक हा चेंडू मात्र चौकार. थँक्यू विनायक करंजे मॅन फ्रॉम माडप ऑन फायर होऊन दिसतंय आपल्याला या चेंडूवरती. या गोलंदाजीवर आक्रमण केलंय. यावेळी फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न कदाचित बोटाला चाटून हा चेंडू मात्र विषयबंदी खेळून जात आहे. पुढे सर्कलच्या बाहेर अडवलं जात आहे. लॉंग ऑफ क्षेत्र अशा चेंडूवर येणार तद्वर मात्र यावेळी मात्र विनायक करंजेला मिळते 1 एरी धाव. विचार केला 4 चेंडूंचा तर विनायकचा तर मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आणि त्याच्यानंतर मात्र सिंगल कन्वर्ट केली. अर्थातच
धावांचा विचार केला तर 15 धावांवरती वैयक्तिक खेळतोय विनायक करंजे. अप्रिशा 11 संघासाठी हरेश मुळे सरांचा हा संघ अप्रिशा 11 यावेळी या स्पर्धेमध्ये सर्वोच्च स्थान पटकवण्याचा मात्र निश्चित आराखडा बांधून या ठिकाणी मैदान उतरलाय. समोर आहे आता स्ट्राईक एंडला सुलेमान खान मॅन फ्रॉम हाल. फुलटॉसचा चेंडू यावेळी मात्र शॉर्ट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं जात आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते यावेळी मात्र शॉर्ट लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये फिल्डर्स चांगलं काम करणार पाहताना दीपक कर्णुक. यावेळी बॅटची कडा इनसाइड आउट लागला चेंडू सर्कल मध्ये जातोय डीप स्क्वेअर शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये सिंगल येते या चेंडूवरती. पहिल्या षटक समाप्तीचा इशारा ते 6 चेंडूचा खेळ समाप्त झालेला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 70 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना धापलवरती लागतात. द ग्रेट मराठा संघाच्या विरोधात खेळताना फलंदाजी करणारा संघ अर्थात प्रिशा 11 संघाच्या 16 धावा. यावेळी आपण पाहू शकाल यावेळी मात्र सूर्याचा अस्त होताना पाहायला मिळतोय. बघा आमची कॅमेरामॅनची भूमिका काय. यावेळी सनला टिपलं जात आहे कॅमेऱ्याच्या मध्ये कैद केलं जात आहे. खर तर एवढी हिंमत नाही कोणाच्या की कॅमेरामध्ये सूर्याला कैद करायची मात्र अंकित ही कैद करण्याची किमया आपल्याला पाहताना दिसतोय. जर चित्राकडे पाहिले जर आपण या टीव्ही स्क्रीन कडे पाहिलं तर निश्चितपणे झाड आहे मध्ये आणि त्या झाडाच्या मधोमध जर पाहिलं तर मात्र सनलाइट आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच सूर्यदेवाचा अस्त होताना दिसतोय मावळतोय या ठिकाणी मात्र सूर्य पाहायला मिळतोय. अंकित पाटीलची कमाल आहे मात्र कॅमेराच्या भूमिकेत. आणि अंकितचा उल्लेख केला तर खऱ्या अर्थाने काटेच्या मैदानावरची स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक त्यांनी गाजवलाय आणि बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार त्यांना सुद्धा मिळालाय आणि तो आज मात्र कॅमेऱ्याच्या भूमिकेत आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाचं काम निभावतोय अंकित पाटील. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतोय ज्ञानेश्वर सकवाळ मॅन फ्रॉम वडवाळ. हो यावेळी ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर ज्ञानेश्वरचा चेंडू अवांतर धावसंख्येवर दंडित केले जाते गोलंदाज ज्ञानेश्वरला. बोनसच्या रूपात 1 धाव मिळेल. मागच्या सामन्यामध्ये सुलेमान खाननी जे अर्धशतक झळकावलं होतं त्याच्या जोरावरती मात्र यावेळी मात्र आक्रमक होण्याचा प्रयत्न करतोय. निर्धार करून आलाय यावेळी सुलेमान खान पण यावेळी मात्र ज्ञानेश्वर या चेंडूवरती फसवतोय सुलेमान खानला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 70 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचंय आणि धापलकावरती आहेत 17 धावा. चांगली सलामी पाहायला मिळते निश्चितपणे यावेळी मात्र विनायक करंजे आणि सुलेमान खान यांच्याकडून. हा चांगला फटका येतो यावेळी डीप एक्स्ट्रा मिड विकेटच्या डोक्यावरून खेळून काढलाय. सीमारेषा पार जाईल हा चेंडू. 6 धावांसाठी येईल षटकार. थँक्यू इझी. युवा सेना खालापूर तालुका आयोजित खालापूर प्रीमियर लीग 2021 हे पर्व संकेत साहेब सिंदकर युवा सेना विभाग प्रमुख आणि प्रशांत साहेब खांडेकर रायगड जिल्हा चिटणीस यांच्या माध्यमातून मुख्य आयोजनाच्या भूमिकेत ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आज दुसऱ्या दिवशी सुद्धा यशाच्या शिखराकडे वाटचाल करते. यावेळी मात्र थोडस मिस होतोय क्षेत्ररक्षक तिथे मात्र एकेरी धाव पूर्ण होते. सिंगलच्या रूपात मात्र 24 धावा धापलकावरती लागतात. निश्चितचपणे यावेळी मात्र चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघाच्या माध्यमातून. समांतर तारडू जर विचार केला तर पारड समांतर आहे दोन्ही संघाचं. जिथं 70 धावांचं टार्गेट सेट करायचंय जिंकण्यासाठी प्रिशा 11 संघाला. पंचांकडे मात्र दाद मागितली जाते अपील केली जात आहे. अपील मात्र फेटाळलेली पाहायला मिळते. दाद स्वीकारली नाही अंपायरनी. चांगले ऑफिशियल आपण पाहू शकाल या ठिकाणी चांगली ऑफिशियल पंचांची भूमिका पार पडतात. नौशाद खान आणि अब्रार शेख हे दोन्ही अंपायरच्या भूमिकेत मेन अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहू शकाल. दोन्ही चांगलं काम पाहतात. त्यावेळी दोन्ही मुंबईचे विक्रोळीचे दोन्ही रहिवासी
आज मात्र तांबडीचे राजे शिवाजी बॉईज क्रीडांगणावरती आपला ही स्पर्धा कशी यशस्वी होईल त्याच्याकडे मध्ये वाटचाल करताना पाहायला मिळतात, अर्थात अब्रार शेख आणि नौशाद खान. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू ढकलून दिला, यावेळी येतोय हा चेंडू सीमारेषा पलीकडे, 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. हा फलकावरती धावा लागतात 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडूवरती 30 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर मात्र 16 धावा खर्च केल्या होत्या ऋषिकेश कर्णोकनी. त्यानंतर मात्र दानिश सकपाळ याला मात्र 2 षटकारांच्या सहाय्याने 14 धावा धाव फलकावरती लावल्यात. एकूण जर विचार केला 2 षटकांचा तर 12 चेंडूवरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतात 30 धावा. त्याच्यामध्ये सुलेमान खानचा विचार केला तर 2 षटकारांच्या मदतीने आणि 2 सिंगलच्या मदतीने तो खेळतोय 14 धावांवरती 5 चेंडूवरती. आणि विनायक करंजेचा जर विचार केला तर मात्र 2 चौकार आणि 1 षटकारांच्या आणि 1 सिंगलच्या मदतीने तो खेळतोय अर्थात 15 या अंकावरती. 6 चेंडू 15 धावा विनायक करंजेच्या नावावरती आणि 5 चेंडू 14 धावा सुलेमान खान याच्या नावावरती. एकूण जर पाहिलं तर 30 धावा धाव फलकावरती लागतात. निश्चित विनायक करंजेचा विचार केला तर 300 रुपयांचं बक्षीस आलंय आणि सुलेमान खानसाठी 2 षटकाराला 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. त्यांचे संघमालक अर्थात हरेश साहेब मडवे यांच्याकडून. म्हणजे प्रत्येक षटकाला आणि प्रत्येक चौकाला बक्षीस लावण्यात आलंय हरेश साहेब मडवे यांच्याकडून. निश्चितपणे यावेळी मात्र बक्षीस वाढवलं गेलं. प्रत्येक षटकारासाठी मात्र 100 रुपयांचं पारितोषिक होतं ते 100चं पारितोषिक आता 200 रुपयावरती गेलंय. प्रत्येक षटकारासाठी मात्र हरेश साहेब मडवे यांच्याकडे 200 रुपयांचं पारितोषिक येईल. षटकार मारा आणि 200 कमवा ही स्ट्रॅटर्जी आता वापरली जाईल. मागच्या सामन्यामध्ये मात्र सुलेमान खाननी बराच बक्षीस कमवलं होतं. यावेळी मात्र काय करते सुलेमान खान, किती बक्षीस आपल्या खिशामध्ये टाकणार हे मात्र येणाऱ्या चेंडूवरती आपल्याला समजेल. निश्चित यावेळी मात्र सुलेमान खान कमवते 200 रुपयांचं बक्षीस. चेंडू गेला सीमा पार, षटकार. थँक्यू डीजे. सुलेमान खान साठी मात्र सुवर्ण संधी येते. 200 कमावलेत. अजून 2 लगातार षटकार गेले सुलेमान खान तर तुमच्यासाठी येणार. बॅक टू बॅक 2 गेले. अच्छा, निश्चित मागच्या षटकामध्ये 1 गेला होता आणि आता स्ट्राईक भेटले, आता 1 गेला. फक्त 1 षटकार मारला तर मात्र टोटल बक्षीस मिळणार 600 रुपयांचं. म्हणजे प्रत्येक षटकाला 200 होते, 3 षटकाराला आता आलेत 600 रुपये. 1 षटकाराची गरज सुलेमान खान आपल्यासाठी सुवर्ण संधी. एटीएम मात्र खुलं केलं. आता मात्र पासवर्ड माहीत झालं सुलेमान खानला. हो, षटकार माझाच्या नादात यावेळी मात्र बॅटचा कट लागून मात्र चेंडू विसावला यष्टीच्या हातात. बॅक टू पवेलियन सुलेमान खान. कुठेतरी जास्तीचे पैसे कमवण्याच्या नादात, षटकार मारण्याच्या नादात मात्र सुलेमान खान बॅक टू पवेलियन जातोय. ही खरं तर चुकी होऊ शकते सर. सन्माननीय सावरुलीचे
विद्यमान युवा कार्यकर्ते आमचे परम मित्र पाटारे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितच या ठिकाणी स्वागत आहे. मी या ठिकाणी प्रशांत सर खांडेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पाटारे सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सन्माननीय पाटारे साहेबांचं या ठिकाणी स्वागत होतो आहे. धाव फलकावरती धावा आहेत 36 धावा. दोन चेंडू आतापर्यंत या षटकातले. पहिला चेंडू षटकात, त्यानंतर विकेट आलाय. मात्र जवळजवळ विचार केला 14 चेंडूचा, तर 14 चेंडूवरती यावेळी मात्र धावा लागतात. धाव फलकावरती 36 धावा. सन्माननीय पाटारे साहेबांचं या ठिकाणी स्वागत होतो आहे. प्रशांत सर खांडेकर यांच्या माध्यमातून पाटारे सरांचं स्वागत झाल्यानंतर पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. 36 धावा धाव फलकावरती लागल्यात. 14 चेंडूवरती अजूनही बरेचसे चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे बऱ्याचशा धावांची. हो, यावेळी कट करण्याचा प्रयत्न गलीमध्ये हा चेंडू रिझन झाला. शॉर्टलीमध्ये हा चेंडू येतोय. त्याचवर मात्र मिळते शैलेश तरकुडे याला एकेरी धाव. सिग्गलनी खातं खोललं शैलेशनी. आता तर सुदेश तरकुडे अर्थात बंड्या यांचे बंधू, 2 नंबरचे बंधू शैलेश तरकुडे चांगले काम करतात. यावेळी मात्र नेहमीच आमचे सुदेश तरकुडे सर यांच्यामधून त्यांचा उल्लेख केला जातो की आमचा शैलेश खूप चांगला खेळ करतो, शैलेश क्रिकेटमध्ये खूप मोठं योगदान देतो आणि शैलेश ते काम करतोय यावेळी मात्र मैदानात. ह्यावेळी लॉंग ऑन क्षेत्र निवडलाय. ब्लॅक साइड स्क्रीनच्या डोक्यावर हा चेंडू जातोय. विनायक करंजे स्पेशल येतोय षटकार. थँक्यू. या षटकाराला सुद्धा बक्षीस येत आहे हरेश साहेब मडवे यांच्याकडून 100 रुपये, 200 रुपयांचं अर्थातच विनायक करंजेसाठी. आखूट टप्प्याचा चेंडू पॉइंट क्षेत्राला क्रॉस करण्याचा प्रयत्न केला गेला, पण यावेळी मात्र चेंडूची लेन जर बघितली तर खूपच बाहेर होता आणि तिथेच मात्र दंडित केलं गेलं. ऋषिकेश कर्णुकला पंचांच्या माध्यमातून 1 धावण्याची बोनस स्वरूपात मिळाली जाते. यावेळी प्रिशा 11 संघाला. धाव फलकावरती धावा आहेत 44 धावा. 44 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळी ब्लॉकचा चेंडू हाताळलाय, खणून काढलाय चेंडू. मयूर पाटील त्याच्यावर येतोय, ज्ञानेश्वर सकपाळ त्याच्यावरती चेंडूवर येतोय. त्यावर मात्र सिंगल पूर्ण झाली. विनायक करंजे याची सिंगलच्या रूपात कन्वर्ट झाला. स्कोर बोर्ड वरती स्कोर लागतोय. प्रिशा 11 संघाचा 45 लॉस ऑफ 1 विकेट. 25 धावा यावेळी मात्र मिळवल्या जातात. पंचेचाळीस धावा धाव फलकावरती लागतात. यावेळी मात्र प्रिशा 11 संघाच्या शैलेश तरकुडे आहे स्ट्राईकला. हो, यावेळी अकुट टप्प्याचा चेंडू थोडा खाली राहिला. फ्रंट फुट वर जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसतोय शैलेश तरकुडेचा. निर्धाव चेंडूची होईल सांगता. त्या फलकावरती आहेत 45 धावा. 3 षटक समाप्तीचा इशारा आलाय. आता मात्र 12 चेंडू शेष आहेत. निश्चितच या ठिकाणी मात्र अतिथी मान्यवर आपल्याला पाहू शकाल स्क्रीन बोर्ड वरती आहेत, स्क्रीन वरती दिसतात. निश्चितपणे स्पर्धा प्रमुख सामंत साहेब निश्चित हायलाइट होतात या टीव्ही स्क्रीन वरती. बारा चेंडू आणि गरज आहे 25 धावांची. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. यावेळी मात्र सामन्याला कलाटणी भेटू शकते या षटकामध्ये. हे षटक महत्वाचं असणार. जे षटक गोलंदाजी मार्क वरती येतोय गोलंदाज वैभव साळके, हे आहे षटक महत्वाचं असणार या सामन्यामध्ये. या षटकामध्ये कळेल की कोणता संघ यावेळी मात्र पुढे जाईल, कारण हे षटक असणार आहे महत्वाचं. 12 चेंडू आणि गरज आहे 25 धावांची. फलंदाजी मार्क वरती आहे. फलंदाज सलामी द्यायला चांगली खेळ करतोय विनायक करंजे आणि त्याच्या सोबतीला आहे शैलेश तरकुडे. निश्चित शैलेश तरकुडे याला शुभेच्छा आल्या त्यांचे छोटे बंधू सुदेश साहेब तरकुडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि या सामन्याला सुद्धा शुभेच्छा आल्या. थँक्यू व्हेरी मच सुदेश तरकुडे. चौथ्या षटकातला हा पहिला चेंडू खेळपट्टीवरती आदरणार येतोय वैभव चाळके. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. समोर उभा आहे विनायक करंजे. मॅन फ्रॉम माडाप. यावेळी मात्र हा चेंडू जातोय सर्कल मध्ये अडवला जाते. तद्वर मात्र शरीराचा वेध घेतला होता. फाईन लेग स्क्वेअर
लेग बाईचा इशारा आमच्याकडे पोहोचतोय. एक धाव निश्चित पूर्ण होते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतात. 46 धावा. निश्चितच युवा सेना सेक्रेटरी किरखिंडी विकास साहेब जाधव यांच्या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं मंचावरती आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. विकास साहेब जाधव युवा सेना सेक्रेटरी किरखिंडी आणि पार्ले प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मात्र काम या ठिकाणी पाहतात ते विकास साहेब जाधव म्हणजे परम मित्र या ठिकाणी विराजमान झाले. त्या स्पर्धेमध्ये स्थानापन्न झालेले पाहायला मिळतील. हा कुटापाचा चेंडू यावेळी मात्र फाईन लेग क्रॉस करतोय. हा चेंडू सीमारेषा पार जाते. लॉंग फाईन लेगच्या क्षेत्रामधला चौकार येतोय. वैभव चाळकेवर आक्रमण. थँक्यू डीजे. या चौकाराला सुद्धा 100 रुपयांचा पारितोषिक आलाय हरेश साहेब मडवे यांच्याकडून. स्वतः संघ मालक या प्रिशा 11 संघाच्या आणि त्यांच्याकडून वारंवार बक्षिसांची खैरात केली जाते. षटकार मारले तर 200, चौकार मारले तर 100 रुपये. यावेळी चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक जमा झालाय. फलंदाज शैलेश तरकुडेसाठी. पण मात्र वैभवला विचार करायला भाग पडलाय शैलेशनी, कारण यावेळी चौकाराला गरज आहे आता 10 चेंडू आणि 20 धावांची प्रिशा 11 संघाला. शैलेश आहे उभा पण यावेळी मात्र फसतोय. वैभव चाळकेनी टाकलेला हा एक चांगल्या प्रकारचा चेंडू गुडलँड स्पॉटवरचा उसळी घेतोय. शैलेश तरकुडे यावेळी मात्र फसतोय. या चेंडूवरती होते सांगता 9 धावेची. हो शरीराचा वेध घेतोय हा चेंडू. शरीरावरती आदळतोय. लेग बाईकचा इशारा येतोय. एक धाव सिंगल पूर्ण केल्याची की स्वरूपात शैलेशच्या माध्यमातून मात्र धावफलकावरती धावा वाढतील. एका धावेच्या अंकाने 51 धावा. आता 19 धावांची गरज असणार आहे. समीकरण पूर्ण प्रत्येक चेंडूवरती बदललं जाईल. प्रत्येक चेंडू ने धाव टाकलेला प्रत्येक चेंडू मात्र यावेळी प्रिशा 11 संघाला बाहेर काढेल. तर चांगल्या प्रकारचे टाकलेले चेंडू किंवा त्या चेंडूवर मिळालेली धाव ही मात्र प्रिशा 11 संघाला आतमध्ये आणेल या स्पर्धेमध्ये. या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत आणि मात्र धावफलकावरती धावा आहेत 51 धावा. 8 चेंडू आणि गरज आहे 19 धावांची. कुठतरी यावेळी क्षेत्ररक्षण बदल केला जातोय. क्षेत्ररक्षण सुधारलं जात आहे. अमित हॅलो हॅलो 8 चेंडू आणि गरज 19 धावांची. वैभव साळके समोर उभा आहे गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजी मार्कवरती फलंदाज आहे विनायक करंजे. यावेळी मात्र हा फटका झोपून मारण्याचा इरादा आडव्या पट्टीत घेतला होता. बॅटवर चेंडू आला निश्चितपणे पण यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आता द ग्रेट मराठा संघाचा क्षेत्ररक्षक आदित्य दर्गे याकडून. नक्की जर अमितजी देशमुख आपण पाहायला गेलं तर इथे कुठल्याही वैयक्तिक गावाची टीम नाहीये. तरीही जर आपण प्रेक्षक पाहायला गेलं तर एक रंगतदार सामना पाहायला आलेत. चुरशीचा सामना आपल्या समोर पाहायला मिळतोय आणि तेवढेच प्रेक्षक आपल्याला इथे पाहायला मिळाले. काय म्हणाल? नाही प्रेक्षकांची संख्या खूप कमी आहे पण युट्यूबच्या माध्यमातून फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या बरेचसे प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेतात. कारण कोरोनाचं संकट आता पुन्हा एकदा एक डोकं वरती काढतंय. लॉकडाऊन कदाचित होऊ शकतो आणि सरकारच्या माध्यमातून वारंवार सूचना सुद्धा करण्यात येते की जास्तीत जास्त तुम्ही एकत्र येऊ नका. जास्तीत जास्त विलगीकरण होऊ नये त्याच्यामुळं जास्तीत जास्त आपण प्रिकॉशन पाळणं गरजेचं आहे. सॅनिटायझरचा वारंवार वापर करणं गरजेचं आहे. मास्क वापरणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रेक्षकांची संख्या मला वाटतं या स्पर्धेला खूप कमी आहे पण त्याच्याही पेक्षा युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक हे घर बसल्यावर या स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्याचं सर्व श्रेय मी तर म्हणेल राजेश म्हात्रे, कृष्णा म्हात्रे आणि अंकित पाटीलला जाते. कारण फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केले जाते ही स्पर्धा.
षटक समाप्तीचा इशारा येतो. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावफलकावरती धावा लागतात. 53 धावा या ठिकाणी धावफलकावरती लागतात. आता मात्र गरज आहे 6 चेंडू आणि 17 धावांची. सहा चेंडू आणि गरज आहे या शेवटच्या सामन्यामध्ये. अर्थात गोलंदाजी मार्कवरती आहे राजेश आवटे. 6 चेंडू आणि गरज आहे 17 धावांची. राजेश आवटेकडे चेंडू सोपवला कर्णधाराने. समोर आहे विनायक करंजे. नॉसकला आहे शैलेश सरगुडे. एकच गडी बाद झालाय. धावफलकावरती धावा आहेत 53 धावा. आता मात्र 17 धावांची गरज आहे. मोठे फटके मारणे अपेक्षित आहे. 6 चेंडूवरती स्लॉगिंगच्या षटकामध्ये स्लॉग करणं गरजेचं. स्लॉगिंग करणं गरजेचं. हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला. कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढला लॉंग क्षेत्र बाहेर. हा चेंडू मात्र बिस्फिल बोलते. यावेळी मात्र बिस्फिल होते. कुठेतरी चूक घडते यावेळी. क्षेत्ररक्षक दीपक कर्णोच्या माध्यमातून चेंडू गेला चौकारासाठी. अक्षरक्षणी चुका करणं म्हणजे कुठेतरी अडचणीत सापडण्यासारखं आहे. कारण 17 धावांची गरज असताना हा चेंडू हातात सुटणं, तोही लॉंगॉनच्या क्षेत्रामधून कुठेतरी अडचणीचा सामना करावा लागेल, फेस करावा लागेल द ग्रेट मराठा संघाला. इथे चुका सुधाराव्या लागतील. या चुकांमध्ये बदल घडवावा लागेल. कारण इथं हा संघ पुढे येऊ शकतो. प्रिशा 11 संघ. कारण 17 धावांची गरज असताना मात्र आलेला चौकार संजीवनी देऊन जाणार आहे. 5 चेंडू 13 धावांची गरज. पुन्हा एकदा फिल्डर मध्ये चेंज केले. क्षेत्ररक्षकामध्ये बदल केला गेला. दीपक कर्णूला मात्र यावेळी फॉरवर्डला आणलं गेलंय. लॉंगॉनला मात्र ऋषिकेश कर्णूक स्वतः गेलाय त्या ठिकाणी. यावेळी मात्र बघा चौकार मिळाला. त्यानंतर मात्र विनायक करंजे आक्रमक झाला. या चेंडूवर मिळाला षटकार. म्हणजे चौकार आल्यानंतर एक चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली. आणि या चेंडूवरती मात्र लॉफ केला चेंडू. लॉंगम क्षेत्र बाहेर गेला. रिव्ह्यू मध्ये पाहू शकाल हा येतोय षटकार. निश्चितपणे यावेळी मात्र इनिंगचा पहिला चेंडू सुद्धा त्यांनीच खेळला होता. आणि आता मात्र शेवटचा चेंडू तो सुद्धा फेस करतोय. या चेंडूवर आला षटकार. षटकार मिळतो पारितोषिक अर्थात हरेश साहेब मोडवे यांच्याकडून. 13 चेंडू आणि 39 धावांवरती खेळतोय. विचार केला विनायक करंजे तर टप्प्याचा चेंडू जागा शोधले. रूम बनवला होता पण क्षेत्ररक्षक ऋषिकेश कर्णूक जोर आणि गोळीच्या वेगाने मात्र चेंडूवर येतोय. तद्वर मात्र मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळते. तू मैने यावेळी जाणारे विकेट खूप महत्वाचे ठरणारे. टर्निंग पॉइंट ऑफ मॅच, टर्निंग पॉइंट ऑफ व्ह्यू. यावेळी मात्र हा फॅक्टर होऊन जाणार. शैलेश तरकुडेचा विकेट पडणं मात्र वाघाच्या जबड्यात हात घेतल्यासारखं आहे. यावेळी मात्र प्रिशा 11 संघाचा खेळाडू शैलेश सरकुडे बॅक टू पविलियन. कुठेतरी ही चूक मात्र मागात पडू शकते प्रिशा 11 संघाला. गरज नव्हती धावेची. मात्र तू मे झालं. तू घेणार साई का मी घेणार याच्यामध्ये फंबल झाला आणि शैलेश तरकुडेला मात्र माघारी परतावं लागलं. तीन चेंडू आणि गरज आहे 6 धावांची. आणि महत्वाच्या क्षणी विकेट पडलाय यावेळी शैलेश तरकुडेचा. फलंदाजी मार्गवरती येतोय 4थ्या क्रमांकावरती भावेश सावंत संघाचा कर्णधार. मॅन फॉर्म लवजी साईकला खेळतोय जो चांगली सलामी दिली. सेट झालेला फलंदाज विनायक करंजे चांगला खेळ करून दाखवतोय. आणि याच्यावरती आता खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे. 3 चेंडू आणि गरज आहे 6 धावांची. येणार का विजय षटकार, येणार का चौकार, मात्र सांगून जाईल हा चेंडू. यावेळी मात्र हा चेंडू जातोय सीमारेषा पार. मॅन फ्रॉम अर्थातच विनायक करंजा भात्यामधून निघालेला हा झाला विजयाचा षटकार. जबरदस्त फटका विनायक करंजे मॅन फ्रॉम माडप.